नमस्कार. मी साईनाथ रामजी गोगरे, सहाय्यक प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग, PDVP कॉलेज तासगाव. आज आपण या ठिकाणी सोशोलॉजी ऑफ चेंज अँड डेव्हलपमेंटच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना तत्पूर्वी सर्वप्रथम आपल्याला सामाजिक संरचना व सामाजिक परिवर्तन कशा पद्धतीने होते त्या संदर्भात चर्चा करायची आहे. हार्बर्ट पेन्सर या विचारवंतांनी सर्वप्रथम संरचनेच्या संदर्भात चर्चा केली, परंतु ती चर्चा तितकीशी साजेशी किंवा तितकीशी सक्सेसफुली झालेली आपल्याला दिसत नाही. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये सामाजिक संरचनेच्या संदर्भात विविध विचारवंतांनी आपले विचार मांडलेत. त्यामध्ये समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्ट, तत्कालीन समाजशास्त्रज्ञ टॉलकॉट पार्सन, अँथनी गेंडिस, M.N. श्रीनिवास, A.R. देसाई जे की भारतीय विचारवंत, त्याचबरोबर D.P. मुखर्जी, B.R. आंबेडकर या सर्वांनीच सामाजिक स्थिरतेच्या संदर्भात किंवा सामाजिक बदलाच्या संदर्भात त्यांचा मुख्य विषय घेऊन समाजशास्त्रामध्ये लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. तत्पूर्वी एखाद्या गोष्टीतील परिवर्तन ही संकल्पना सत्यातील परिवर्तन, रंगातील परिवर्तन, संरचना किंवा रचनेतील परिवर्तन, तापमानातील परिवर्तन इत्यादी गोष्टीतून परिवर्तनाची जाणीव मानवाला किंवा मानवात निर्माण होते आणि मानवाच्या जागरूकतेचा भाग बनते. या परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर एखादा माणूस खरंच जागरूक बनतो का, हा चर्चेचा वा वादाचा विषय होऊ शकेल. पण भौतिक किंवा सामाजिक जगात हे परिवर्तन घडते ही वस्तुस्थिती आहे. परिवर्तन घडतच नाही असे म्हणणाऱ्या व्यक्तीसाठी ते त्याचे वैयक्तिक मत ठरेल, पण वस्तुस्थिती अशी आहे की परिवर्तन ही अटळ गोष्ट आहे. अवकाश व वेळ या संदर्भातील परिवर्तन हा चटकन कळू शकतो किंवा लवकर कळू शकतो, कारण या गोष्टी सहज अनुभवता येतात. जेव्हा तत्कालीन जगात परिवर्तन हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे असे म्हणतात, याचा अर्थ तेथे अतिशय महत्त्वाचे भौतिक, पर्यावरण विषयक किंवा सामाजिक परिवर्तन घडत असतात. समाजाच्या सामाजिक पद्धतीतील बदलावर आपले लक्ष केंद्रित केल्यावर बदलत्या परिस्थितीला कसे व का प्रतिसाद मिळतात ही गोष्ट महत्त्वाची ठरते. एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की सर्वच समाजात परिवर्तन हे एकतर कमी किंवा जास्त वेगात होत असतात. समाज कल्याणासाठी ज्ञानाच्या नव्या शाखेतील संशोधन समजावून घेताना वा करताना हा घटक महत्त्वाचा ठरतो. सामाजिक पद्धतीत परिवर्तन का घडते व का घडवले जाते हे शोधताना सामाजिक पद्धतीत काय चुकते आहे या प्रश्नांचा उगम होतो. या प्रश्नांमुळे कोणत्याही सहजग माणसाला सामाजिक परिवर्तनाच्या समस्येबद्दल चिंतन करणे व त्यास प्रतिसाद देणे आवश्यक ठरते. सर्व समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक परिवर्तनाच्या अभ्यासात रुची दाखवलेली आहे. थोड्याच वेळाखाली आपण ऑगस्ट कॉम्ट ते डॉक्टर B.R. आंबेडकर ह्या सर्वच विचारवंतांची नावं घेतलो होतो आणि ही सर्वच जी सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात किंवा सामाजिक स्थिरता आणि सामाजिक बदलांच्या संदर्भात त्यांच्या संदर्भात आपण बोललेलं आहे. आता
सर्वप्रथम सामाजिक परिवर्तनाचा अर्थ व स्वरूप आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचा आहे. हॅरी जॉन्सन या समाजशास्त्रज्ञांनी त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये मूलभूत अर्थाने सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक संरचनेतील बदल होय. इन इट्स बेसिक सेन्स सोशल चेंज मीन्स चेंज इन सोशल स्ट्रक्चर, अशी हॅरी जॉन्सन यांनी व्याख्या केलेली आहे. मॅकआयव्हर आणि पेज सामाजिक संबंधातील बदलास सामाजिक परिवर्तन म्हणतात. इट इज द चेंज इन सोशल रिलेशनशिप विच अलोन वी शॉल रिगार्ड ॲज अ सोशल चेंज. या ठिकाणी मॅकआयव्हर पेज यांनी सामाजिक संबंधातील बदलावर भर दिलेला आहे आणि हॅरी जॉन्सन यांनी मूलभूत अर्थाने सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक परिवर्तन किंवा सामाजिक संरचनेतील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन असं म्हटलेलं आहे. आता सामाजिक संरचना हा शब्दप्रयोग जेव्हा आपण वापरतो याचा अर्थ असा की मानवाला एक शरीर संरचना असते. या शरीर संरचनेला काही पार्ट्स असतात, जसे की इंद्रिय म्हणून आपण या ठिकाणी हात पाय जे काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियाच्या माध्यमातून आपली शरीर संरचना चालते. अगदी त्याप्रमाणेच समाज संरचना ही समाजाला देखील एक समाज संरचना असते आणि ती समाज संरचना देखील ह्याच पद्धतीनं जशी मानवाची शरीर संरचना काम करते त्याच पद्धतीनं समाज संरचना देखील कार्य करताना दिसून येते. मग यातील एखादा पार्ट किंवा एखादा घटक दुरावला गेला असेल किंवा दुखावला गेला असेल तर त्या घटकापासून ती स्थिती निर्माण होत नाही आणि म्हणून सामाजिक संरचनेच्या संदर्भात आपल्याला दुसऱ्या एका विचारवंतांची जसे की हार्टन आणि हंट यांची एक व्याख्या सांगता येते. मग सामाजिक संरचनेतील आणि सामाजिक संबंधातील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन, अशा पद्धतीनं त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्याचबरोबर गिलिन यांनी एक व्याख्या केली आहे. समाजमान्य जीवन पद्धतीतील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. वरील वाक्याचा विचार केल्यास आपल्याला काही मुद्दे लक्षात येतील किंवा घटक लक्षात येतील की मूलतः सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक संबंधाच्या रचनेतील बदल होय. यात प्रस्थापित व मानले गेलेले नियम व मूल्ये यांचा समावेश होतो. सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक दर्जा व भूमिका यातील बदल होय. सामाजिक दर्जा म्हटलं की व्यक्तीला अनेक दर्जे असतात. त्या दर्जानुरूप व्यक्ती आपली भूमिका वठवीत असते. मग या ठिकाणी आपण म्हणू अर्पित दर्जा, अर्जित दर्जा असे दर्जाचे प्रकार असतात. एखादा शिक्षकाचं उदाहरण घेऊयात आपण की एखादा शिक्षक आहे, मग तो एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना तो शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम करत असतो. मग त्याचा जो दर्जा आहे तो शिक्षक हा त्याचा दर्जा आहे. परंतु तोच व्यक्ती आपल्या कुटुंबात गेला तर तो कोणाचा वडील असतो, कोणाचा भाऊ असतो, कोणाचा काका असतो, कोणाचा मामा असतो. याचा अर्थ असा की व्यक्तीला अनेक दर्जे असतात आणि त्या दर्जानुसार व्यक्ती आपल्या भूमिका वठवीत असतात. सांगण्याचं तात्पर्य एवढाच की सामाजिक दर्जा व भूमिका यातील बदल हा होत असतो. त्याचबरोबर सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक संरचनेतील बदल, सामाजिक परिवर्तन म्हणजे समाज संघटनेतील बदल,
सामाजिक परिवर्तन म्हणजे समाज संस्थेतील बदल. या ठिकाणी आपण कुटुंब संस्था, विवाह संस्था, शिक्षण संस्था, राज्य संस्था, धर्म संस्था ह्या संस्थेचे देखील उदाहरण घेऊ शकतो. त्याचबरोबर सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक संस्थांच्या कार्यातील बदल होय. समाजाच्या उपव्यवस्थेमधील परिवर्तन म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून व मूल्यातील बदल आपल्याला सांगता जमेल. सामाजिक नियमने व मूल्यातील बदल, एक उदाहरण घेऊयात आपण छोटंसं, की जुन्या सरंजाम समाज व्यवस्थेतील जमीनदारांना असणारा उच्च दर्जा बदलत्या परिस्थितीत म्हणजेच लोकशाही समाज व्यवस्थेत इतराबरोबर असेल, कारण लोकशाहीत सर्वांना समान कायदा व दर्जा असतो. सरंजामशाही समाज व्यवस्थेतील सामाजिक वारसा हा लोकशाही समाज व्यवस्थेत निकामी ठरेल. असे बदल त्या त्या समाज व्यवस्थेच्या प्रकारावर अवलंबून असतात, तसेच त्यात सामाजिक बदल असतात. आता व्यक्तीचे वागणे व सामाजिक संबंध हे सामाजिक नियम व मूल्ये यावरून मोजता व पडताळता येतात. हे नियम व मूल्ये पवित्र अपवित्र, नैतिक अनैतिक, शुद्ध अशुद्ध अशा तत्वावर आधारलेली असतात. नैतिक मूल्यांची कल्पना वर्गानुसार, गटानुसार व समूहानुसार वेगवेगळी असते. जाती व्यवस्थेवर आधारित समाजातील उच्च मूल्ये किंवा नैतिक मूल्यांची कल्पना वर्गानुसार, गटानुसार व समूहानुसार वेगवेगळी असते. जाती व्यवस्थेवर आधारित समाजातील उच्च मूल्ये एकजिनसी समाजाला लागू होतीलच असे नाही. दुसऱ्या शब्दात सांगताना भारतीय समाजातील जाती व्यवस्था विविधतेच्या तत्वावर आधारलेली आहे, तर लोकशाही समाजातील वर्ग व्यवस्था एकतेच्या तत्वावर आधारलेली असते. मूल्य बदलली की व्यक्तिगत वागणुकीत बदल होतो, हे या ठिकाणी आपल्याला सांगता जमेल. संस्थात्मक बदल ही सुद्धा सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. विवाह संस्था किंवा कुटुंब संस्थेतील बदल यामुळे समाज परिवर्तन होत असते. उदाहरणार्थ आंतरजातीय विवाह किंवा एकत्र कुटुंब पद्धतीचे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये रूपांतर होणे हे सुद्धा सामाजिक परिवर्तन होय, कारण यात नवीन मूल्ये, धारणा यांची स्वीकृती होते. त्यात समता, संधी व स्वातंत्र्य याची समानता असते. दुसरा याचा घटक किंवा भाग आपल्याला बघता जमेल की अर्थव्यवस्थेतील परिवर्तन. मुख्यतः सरंजामशाही अर्थव्यवस्थेकडून भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा सामाजिक अर्थव्यवस्था असे बदल घडताना मालकी हक्क, वाटणीची पद्धत व नियम यात बदल घडतात. जुन्या नियमाप्रमाणे जन्म हक्काने व वारसा हक्काने येणाऱ्या मालमत्तेची वाटणी ही श्रमाचे मानधन व गुणवत्ता या नियमाने होईल. समाजवादी समाजरचनेत मालकी हक्कच निकालात निघाल्याने वर्ग व्यवस्था संपुष्टात येते. धर्मव्यवस्थेतील परिवर्तन. धर्मव्यवस्थेतील बदलामुळे दर्जा व वागणुकीचे नियम यावर परिणाम होतो. त्यामुळे आपण लक्षात घेतले पाहिजे की उच्च किंवा कमी दर्जाच्या हिंदूंचे दुसऱ्या धर्मात नव्या दर्जात व भूमिकांत रूपांतर होते. हा रचनात्मक बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. यावरून सामाजिक परिवर्तनाचे स्वरूप समजणे सोपे आहे. सामाजिक परिवर्तन हा सार्वत्रिक स्वरूपाचा आहे, म्हणजे असा कुठलाही समाज नाही की ज्या ठिकाणी सामाजिक परिवर्तन होत नाही. सामाजिक परिवर्तन सर्व समाजात होतो, मग तो ग्रामीण समाज असो, शहरी समाज असो, नागरी समाज असो, आदिवासी समाज असो. परंतु काही कमी प्रमाणामध्ये आदिवासी समाजामध्ये सामाजिक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत नाही. तिथं सामाजिक परिवर्तनाची जी गती आहे ती थोडीशी हळुवारपणे असलेली आपल्याला दिसून येते. परंतु त्या ठिकाणी देखील सामाजिक परिवर्तन होतच असते आणि म्हणूनच बदल हा निसर्गाचा नियम आहे असं आपण म्हणतो. आणि हा बदल गतिमान किंवा संथ असू शकतो, यावरून आपल्याला हे सांगता जमेल. सामाजिक परिवर्तन
ही संकीर्ण आणि बहुविध कारणांनी किंवा बहुविध कारणांची घटना आहे असं आपण म्हणू शकतो. सामाजिक घटना ही कार्य किंवा संघर्षाच्या दृष्टीने पाहिल्यात अंतर्गत परस्पर संबंधाने जोडलेला असतो. बदलामुळे एका भागातून दुसऱ्या भागाकडे रचनेत व आकारात बदल घडतो. त्यातील अंतर्गत संबंध व उदासीनता हा सुद्धा सामाजिक बदलांचे अंग असते आणि म्हणून तार्किकतेने सामाजिक बदलांची प्रक्रिया ही गुंतागुंतीची जागतिक घटना आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता जमल. सामाजिक बदल म्हणजे मुख्यतः संरचनात्मक व कार्यात्मक बदल होय. समाजशास्त्रीय दृष्टीने सामाजिक बदल हा संरचना व कार्यातील बदल होय. व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्य किंवा स्थितीत त्यामुळे बदल होईलच असे नाही. उदाहरणार्थ आपण पाठीमागे बघितल्याप्रमाणे सरंजामशाही समाजात एका वेठबिगाराकडे जमिनीचे मालकीपणा आले की सर्वच वेठबिगारांच्या दर्जामध्ये परिवर्तन होत असे नाही. म्हणून जमिनीच्या हस्तांतरणामुळे वैयक्तिक व्यक्तीच्या जीवनात बदल घडत नाही. एखाद्या व्यक्तीतील बदलाने त्यांच्या गटाची किंवा जातीचा दर्जा बदलत नाही. सामाजिक बदल हा दर्जा, रचना व भूमिकेशी निगडीत असतो. म्हणजेच चेतक घटक बदलला की सामाजिक बदल असतो. उदाहरणाच्या स्वरूपात सांगायचं झालं तर बलुतेदारी पद्धतीत आपली पिढीजात कामे सोडण्याने जातीतील लोकांत झालेला बदल आधुनिक अर्थव्यवस्थेमुळे परंपरागत कामामध्येही बदल घडून येतात. त्यालाच भारतीय समाजातील बदलाचा घटना आविष्कार म्हणता येईल. सामाजिक परिवर्तन हे सर्वसामान्यपणे नियोजन असते. सामाजिक परिवर्तन काल संबंध असते किंवा कालबद्ध असतो. सामाजिक परिवर्तनाची गती किंवा वेळ समाजानुसार वेगळी असते. सामाजिक परिवर्तनाला विशिष्ट दिशा असते. असं आपल्याला थोडक्यात त्या सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात सांगता जमल. सामाजिक परिवर्तन ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे हे पण आपल्याला सांगता जमल. सामाजिक परिवर्तन म्हणजे अमूर्त अशी गोष्ट होय हे पण सांगता जमल. एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो. इन्फ्राचं काय करायचं आहे, एक हे आहे बघा, इन्फ्राचं एक पेज असेल की ब्लॉग त्या ड्राईव्हला असेल तरच, अदरवाईज सोडून द्यावी. इथं आहे ते स्टॉप केलं.